UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार। सर्वपक्षीय नेते सकाळी 10:30 वाजता राज्यपालांना भेटणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठेची पोलीस कोठडी आज संपणार। विष्णू साठेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुलेसह 2 जणांचा कल्याण भिवंडीमध्ये हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न। फोटो पाहिल्यावर समजलं आरोपी वॉन्टेड, मात्र 10-15 मिनिटातच त्यांनी पळ काढला। हॉटेल मालकांची TV9 मराठीला माहिती। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर। ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं टक्कल केलं होतं। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडेल, धसांचं चॅलेंज। मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी। महायुतीमध्ये दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी धसांना आवर घालावा। मुंडेंवरील आरोपानंतर अमोल विटकरी आक्रमक। देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या ऐवजी विरोधकांकडून मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचाही आरोप। चौकशी पूर्ण होऊ द्यावी। बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा गंभीर आरोप। धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी। आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीमधून शरण आला ती गाडी अद्याप जप्त नाही। गाडी मालकाचीही चौकशी नाही। खासदार बजरंग सोनवणेंकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। ठाण्यामधल्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। तरुणाचा शोध सुरू। धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 जानेवारीला मोर्चा। 11 जानेवारीला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। काल झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय। सारे भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्यानं मोफत अन्नछत्र बंद करा। भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या वादग्रस्त विधानावरून साई भक्तांमध्ये संताप। सुजयचं विधान भावना दुखावणारं हे मान्य करतो, वडील राधाकृष्ण विखेंची कबुली। पुत्र मात्र भिकाऱ्यांवरून केलेल्या विधानावर ठाम। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? बारामतीमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली। मतदार 2000 मध्ये विकले गेले। बुलडाण्यामधल्या जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप। 2,000 5,000 याच्यापेक्षा तर बरं झाल्यापेक्षा। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार। नेवासा इथल्या सत्कार समारंभात राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। जायकवाडीच्या धरणामध्ये ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 60% कपात करण्याचा निर्णय। माजी आमदार राजेश टोपेंकडून निषेध व्यक्त। आपल्या हक्काचं पाणी सोडू नका, ठरावाला विरोध करण्याचं मराठवाड्याला आवाहन। नागपूरच्या 12वीमध्ये शिकणाऱ्या सम्यक टेकडेला थेट नासाकडून निमंत्रण। सम्यकनं बनवला जगातील सर्वात लहान सॅटेलाइट। सम्यकच्या सॅटेलाइट डिझाईनची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। उत्पन्न वाढीसाठी मुंबई महानगरपालिका पंचतारांकित हॉटेल बांधणार। दहिसर टोल नाक्यावरील मोकळ्या जागेमध्ये 131 खोल्यांचं हॉटेल बांधण्यात येणार। कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष ट्रेन सुटणार। 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती। भारताचा स्मार्टफोन बाजार 2025 पर्यंत $50 अब्ज पर्यंत विस्तारणार। काउंटर पॉइंट संस्थेकडून अहवाल जारी। भारतामध्ये स्मार्टफोनची सरासरी किंमत 25,700 रुपये होण्याची शक्यता। चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क। राज्यामधील सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना। तर राज्यामध्ये HMPVचा एकही रुग्ण नसल्याची माहिती।
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांसोबत चकमकीमध्ये 4 नक्षली ठार तर जिल्हा राखीव दलाचा 1 जवान शहीद. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.